कृपया आणू नका। आता विनंतीपूर्वक सांगतोय, कारण का मला वातावरण खराब करायचं नाहीये, पण मोठ्या साहेबांचा अपमान, मोठ्या साहेबांनी जो शब्द दिलाय तो शब्द तोडणाऱ्या कुठल्याही लोकांना आम्ही काय सोडणार नाही, हे स्पष्ट मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो। म्हणून अशा पद्धतीने आम्हाला येऊन सांगायला लागतं, संभ्रम दूर करायला लागतं। काल पण मला सन्मान्य शिंदे साहेबांचा फोन आला की म्हणून इथे अशा काही मतदारसंघामध्ये संभ्रम आहे। मला नाही आवडलं असं एवढ्या मोठ्या नेत्यांनी एवढ्या बाबतीमध्ये माझ्याशी बोलावं, मोठ्या साहेबांचा शब्द कुणी तोडावं, हे मला नाही आवडलं। आणि म्हणून मी मनीषजींना आणि अन्य लोकांना म्हणतो मी स्वतः येतो। जरा आता माझा मतदारसंघ सगळं स्वच्छ झालेला आहे, साफ झालाय, कुडाळ मालवणमध्ये प्रॉब्लेम नाही। आता 2-3 दिवस मी आता ह्याच मतदारसंघामध्ये टळ ठोकून असणार, बघू काय आम्हालाही बघायचं आहे कोण आमच्या नंतर त्या तिथे सभा घेतात। शेवटी मोठ्या साहेबांच्या ताकदीमुळे आज आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना ओळख या सिंधुदुर्गामध्ये मिळाली, हे कोणीच विसरू नये, कोणीच विसरू नये। एअरपोर्ट असून जे काही व्यवसाय धंदे आपण करतो, जे काही डोक्यावर हात ठेवला जातो, जे काही आपल्याला मदत मिळते, जी काय ओळख समाजामध्ये मिळते, ते मी नारायण राणेचा कार्यकर्ता आहे म्हणून आपल्याला मिळते, हे कोणी विसरू नये, कोणीच विसरू नये। आणि म्हणून अशा पद्धतीचे सभा घेऊन आम्ही विकासावर बोललो पाहिजे। आमचा महायुतीचा उमेदवार कसा निवडून येतो त्याला जनतेचा आशीर्वाद आम्ही मागितला पाहिजे। अशा पद्धतीचे संभ्रम दूर करण्यासाठी बिलकुल याची परत संधी मी कोणाला देणार नाही, बिलकुल देणार।